अत्याचार पूर्वीपासून पुरुषांवरती पण होत आहेत, फक्त ते व्हॉइस करत नव्हते पुरुषाला की बाई अत्याचार करतीये हे समाजात सांगणं हा वेगळा मेसेज जात होता. मग त्याचा पुरुषार्थ काढला जात होता. त्यामुळं बऱ्याचशा कंप्लेंट्स ह्या पूर्वी होत नव्हत्या. मी विलेजेसमध्ये मी स्वतः बघितलेलं आहे की ती बाई मारायची त्या नवऱ्याला, पण तो काहीच बोलायचा नाही. पोलिसांच्याकडे कंप्लेंट करायला गेला तरी पोलीस म्हणतील अरे तू बाईचा मार खातो. समाज हे ॲक्सेप्टन्स नव्हतं पूर्वी. त्यामुळं काय व्हायचं की त्याच्या कंप्लेंट्स यायच्या नाहीत. पण हळूहळू या कंप्लेंट्स, कुठली तरी एखादी आत्महत्या झाली, आवाज यायला लागले की नाही नाही ह्या कुठंतरी अन्याय होतोय हे समजून घ्या, तेव्हा कुठं याला वाचा फुटली आणि मग ह्या कंप्लेंट्स यायला लागल्या. आता IPC ह्याची तरतूद काही नाही आहे. मारहाणीच्या बाबतीत आहे, क्रिमिनल इंटिमिडेशनच्या बाबतीत आहे, पण 498A ची जी तरतूद स्त्रीसाठी आहे तशी पुरुषासाठी नाही आहे. मग त्याला फक्त सोल्युशन काय होतं, क्रुएल्टीच्या ग्राउंड्स खाली फॅमिली कोर्टात जाऊन डिवोर्स घ्यायचा.